गाईज, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी स्वागत करते। तर आज आपण सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ पाहणार आहोत। तर भविष्यकाळ म्हणजे काय? तर एखादी घटना करणार आहोत, एखादी गोष्ट करणार आहोत किंवा एखादी कृती करणार आहोत, त्याला आपण भविष्यकाळ म्हणतो। मी येणार, जाणार, बोलणार। ओके, तर भविष्यकाळ ओळखायचा कसा? यांची ओळख म्हणजे वाक्याच्या शेवटी येईल, येणार, जाईल, जाणार, बोलेन, बोलणार इत्यादी क्रियापद येतात। ओके, तर काही उदाहरण बघूया। मी शाळेत जाणार, मी शाळेत जाणार भविष्यकालीन वाक्य। ते गावी जाणार, गेले नाही, जाणार। ओके, ती घरी येणार, आली का? नाही, येणार आहे। तो इंग्रजी बोलणार, इंग्रजी बोलणार। आम्ही इंग्रजी शिकणार, आम्ही इंग्रजी शिकणार। अजूनखीन शिकलो नाहीत पण शिकणार, म्हणजे भविष्यकाळातले हे वाक्य आहेत। आता आपण काही सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साध्या भविष्यकाळाचे काही होकारार्थी वाक्य घेतलेले आहेत, ते पाहणार आहोत, म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स। ओके, तर आपण बघूया, पहिले सेंटेन्स बघूया। आणि हे स्ट्रक्चर म्हणजे फॉर्म्युला दिलेला आहे की सिंपल फ्युचर टेन्समधलं साध्या भविष्यकाळातील वाक्य कसं बनवायचं, अफर्मेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं, याचा आपण फॉर्म्युला दिलेला आहे। तर फॉर्म्युला आपण समजून घेऊया। सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्ब, वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। समजलं? तर फर्स्ट वाक्य बघूया। मी गावाला जाईल, मी गावाला जाईल, गेले नाही, जाईल, मी गावाला जाईल। आता याचा इंग्लिशमध्ये कसं होईल? आय विल गो टू विलेज, आय विल गो टू विलेज। ओके, सेकंड सेंटेन्स बघूया। आम्ही उद्या मुंबईला जाणार, आम्ही उद्या मुंबईला जाणार। वी विल गो टू मुंबई टुमारो, आम्ही उद्या मुंबईला जाणार। वी विल गो टू मुंबई टुमारो। ओके, तर मी हा काय आहे? सब्जेक्ट, हा काय आहे? सब्जेक्ट। तर विल कधी वापरायचं? विल आपण भविष्यकाळामध्ये जर साध्या भविष्यकाळाचं वाक्य तयार करायचं असेल तर आपण सर्व सब्जेक्ट सोबत विल वापरतो। शाल पण वापरतात, पण आजकाल विलच वापरत आहेत, म्हणून आपण इथं विल घेतलेलं आहे। आय असेल, यू असेल, वे असेल, दे असेल, आपण विलचा वापर करतो आणि करायचा आहे। तर आणि जाणार, जाईल। ओके, हे आपण भविष्यकाळामध्ये वाक्याच्या शेवटी शब्द येईल त्याला आपण भविष्य काळातील वाक्य म्हणतो। ओके, ती इंग्रजी बोलणार, बोलणार, बोलली का? नाही, जेव्हा ती प्रॅक्टिस करून इंग्लिश शिकेल तेव्हा बोलणार आहे। ती इंग्रजी बोलणार। कसं होईल? शी विल स्पीक इंग्लिश, शी विल स्पीक इंग्लिश, ती इंग्रजी बोलणार। ओके, फोर्थ वाक्य बघूया। तो घरी येणार, तो घरी येणार, आलाय का? नाही, येणार। ओके, भविष्यकाळातील वाक्य, पण कोणता? साधा भविष्यकाळ। ओके, साध्या भविष्यकाळातील वाक्य। तो घरी येणार। कसं होईल बरं? ही विल कम ॲट होम, ही विल कम ॲट होम, तो घरी येणार। येणार हा शब्द आपण शब्द घेतलेला आहे, तर कोणत्या काळातील होणार हे? भविष्यकाळातील वाक्य, पण कोणतं? साध्या भविष्यकाळातील वाक्य म्हणतात। आता फिफ्थ बघूया। ते शाळेत जाणार, गेलेत का? नाही, जाणार। ओके, जी क्रिया होणार आहे त्याला आपण काय म्हणतो? भविष्यकाळ म्हणतो। ते शाळेत जाणार। कसं होईल बरं इंग्लिशमधून? तेसाठी काय वापरणार? दे, हे काय आहे? सब्जेक्ट आहे। आपण म्हटलंय दे, शी, ही, विल, यू, यासाठी आपल्याला काय वापरायचं आहे? विल वापरायचे। ओके, तर दे विल गो टू स्कूल। ओके, तर अशा प्रकारे ते शाळेत जाणार, याचं काय व्हायलंय? दे विल गो टू
स्कूल. तर असे आपण आज ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स पाहिलेले आहेत. कोणत्या काळातले? सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. आणि स्ट्रक्चर पण समजून सांगितलेलं आहे. तर हे तुम्ही प्रॅक्टिस करा. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्हाला हे विल कुठं वापरायचं, कोणत्या सब्जेक्टसोबत वापरायचं हे तुम्हाला समजेल. त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. व्हेरी इम्पॉर्टंट प्रॅक्टिस. ओके. आपण ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्ये पाहिलेले आहेत. ओके. तर आता आपण काय पाहणार आहोत? सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे त्याच्यामधले निगेटिव्ह सेंटेन्स पाहणार आहोत. ओके. तर मी इथं स्ट्रक्चर घेतलेलं आहे. ओके. स्ट्रक्चर घेतलेलं आहे. कोणत्या याचं? निगेटिव्ह सेंटेन्स बनवायसाठी आपण इथं स्ट्रक्चर घेतलेलं आहे. तर स्ट्रक्चर समजून घेऊया. यस म्हणजे सब्जेक्ट प्लस विल. सब्जेक्टच्या नंतर काय घ्यायचं? विल घ्यायचं. विल प्लस नॉट प्लस व्हर्ब. आणि व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरायचा. व्हर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. समजलं? सब्जेक्ट म्हणजे कर्ता, नंतर विल म्हणजे क्रियापद हेल्पिंग व्हर्ब वापरायचं, प्लस नॉट वापरायचं, प्लस व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरायचा, प्लस ऑब्जेक्ट. ओके. तर आपण आता सेंटेन्सला सुरुवात करूया. तर फर्स्ट सेंटेन्स बघूया. मी गावाला जाणार नाही. आता हे निगेटिव्ह सेंटेन्स आहेत. ओके. आपण होकारार्थी पाहिलेले आहेत. आता आपण निगेटिव्ह पाहणार आहोत. तर निगेटिव्हसाठी काय आलेलं आहे? नाही. जेव्हा नाही वापरतो तेव्हा तर निगेटिव्ह होईल ना. ओके. तर मी गावाला जाणार नाही. गेले का? नाही. जाणार नाही असं म्हटलंय. ओके. तर आय विल नॉट गो टू व्हिलेज. मी गावाला जाणार नाही. तर आय काय आहे? सब्जेक्ट आहे. विल काय आहे? हेल्पिंग व्हर्ब. हे विल काय आहे? हेल्पिंग व्हर्ब. भविष्य काळामध्ये आय असेल, वी असेल, दे असेल याच्यासोबत आपण विल वापरतो. आणि विल झाल्यानंतर हेल्पिंग व्हर्ब झाल्यानंतर आपण नॉट लावायचं म्हणजे हे निगेटिव्ह वाक्य तयार होतं. आय विल नॉट गो टू व्हिलेज. मी गावाला जाणार नाही. समजलं? तर हे गो काय आहे? व्हर्बचा फर्स्ट फॉर्म. ओके. तर निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी आणि होकारार्थी सेंटेन्स बनवण्यासाठी भविष्य काळामध्ये व्हर्बचा फर्स्ट फॉर्मच वापरतात. ओके. तर सेकंड सेंटेन्स पाहूया. आम्ही पुस्तक वाचणार नाही. आम्ही पुस्तक वाचणार नाही. आता इंग्लिशमध्ये कसं होईल बरं? वी. आम्हीसाठी काय घेऊ? वी घेऊ ना. वी विल नॉट रीड द बुक. आम्ही पुस्तक वाचणार नाही. आता हे वी काय झालं? सब्जेक्ट झालं. याच्यानंतर काय घेतलं? विल. तुम्हाला मी सांगितलं वी, दे या सगळ्या सब्जेक्टसोबत आपण सर्व काय वापरतो? विल वापरतो. ओके. आणि विलच्या नंतर नॉट. जसं स्ट्रक्चर आहे तसंच आपण या वाक्याचा वापर करायचा. नॉट रीड द बुक. आम्ही पुस्तक वाचणार नाही. आता थर्ड बघूया. ते उद्या शाळेत जाणार नाहीत. ते म्हणजे दे. ते उद्या शाळेत जाणार नाहीत. दे विल नॉट गो टू स्कूल टुमारो. ओके. तर गो काय आहे? हेल्पिंग व्हर्ब फर्स्ट फॉर्म. व्हर्बचा काय आहे? फर्स्ट फॉर्म आहे गो. आणि हेल्पिंग वर्ब विल. विल म्हणजे हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये आहे. आणि हे काय आहे? सब्जेक्ट. दे म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्टच्या नंतर विल वापरायचं, नंतर नॉट, नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म, नंतर ऑब्जेक्ट. ओके. अशा प्रकारे हे वाक्य तयार करतात. तर ती. आता फोर्थ बघूया. ती येणार नाही. आली का? नाही. ती येणार नाही. ती म्हणजे काय झालं? सब्जेक्ट झाला. ओके. ती येणार नाही. आपण काय केलं? शी विल नॉट कम. शी विल नॉट कम. आपण सब्जेक्ट नंतरच विल वापरला आहे. त्याच्यानंतर नॉट, नंतर कम. हे काय आहे? हे काय आहे आता? तर हे व्हर्ब आहे आणि व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. ओके. इथं ऑब्जेक्ट नाही आलेलं. आपण ऑब्जेक्ट पण घेऊ शकतो जसं की इथं घेतलेलं आहे स्कूल टुमारो. ओके. असं या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही. असे बिना ऑब्जेक्टचे पण वाक्य असतात. साध्या भविष्यकाळ असो, साधा फास्ट टेन्स असो, साधा प्रेझेंट टेन्स असो. ओके. तर असं आपण बोलतो. तर
तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस व्हर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ओके, तर आपण हे निगेटिव्ह वाक्य पाहिलेले आहेत. तर आता हे लक्षात ठेवायचं, तुम्ही याची प्रॅक्टिस करायची. तुम्ही 10 वेळेस जर याचे प्रॅक्टिस लिहून काढले आणि बार बार म्हणत राहिलात तुम्हाला ऑटोमॅटिक येऊ जाईल. तर याला प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, तर लिहून घ्या आणि बार बार वाचत राहा म्हणजे तुम्हाला नक्कीच येईल. ओके, तर आपण इथं होकारार्थी आणि नकारार्थी सेंटेन्स पाहिलेले आहेत सिंपल फ्युचर टेन्समधले. तर येतच आपण हा व्हिडिओ थांबूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद. Audio Jungle.